मूल बाळ होणं हे आपल्या हातात नसतं ना, असेही म्हणतात. पण जेव्हा देवाचा इशारा येतो तेव्हा आपल्या पदरात नारळ पडावं, त्या पद्धतीनं बाळ जन्माला येत असतं. पण काही असे लोक आहेत की आपल्या बायकोमध्ये काहीतरी कमतरता असेल, यामुळे बाळ जन्माला येत नसेल असं काही पुरुषांना वाटतं. पण वारंवार बायकोला अशा प्रकारे टोमणं मारलं जातं, त्यावेळी बायकोला ते सहन होत नाही आणि ती नवऱ्यामध्येच कमतरता आहे हे दाखविण्यासाठी पुढचं पाऊल उचलते. गावातीलच एका तरुणाबरोबर ती ओळख वाढविते आणि जे काही करते त्यामुळे नवऱ्याचे तळपायाच्या मस्तकात पोहोचते. आणि पुढे जे काही घडलं तेच आपण सविस्तर यामध्ये जाणून घेणार आहोत. जालना शहरातील ही घटना आहे. शहरातील एक सुशिक्षित घराणं होतं. आपल्याला त्याचं नाव वापरता येणार नाही, पण आपण काल्पनिक स्वरूपात नाव वापरणार आहोत. सतीशराव काळे नावाचे एक ग्रस्त जालना शहरातील नगर या परिसरात राहतात. त्यांच्या घरात एक मुलगा, त्याचं नाव संतोष काळे. घरची परिस्थितीची चांगली, शेती आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स सर्व काही सुरळीत आहे. संतोष हा देखील नोकरी करत होता. त्यामुळे घरात सतीशराव काळे यांना नातवाची कमतरता वाटत होती. वय झालं होतं, त्यामुळं आपल्या या वयात नातवाचं तोंड आपल्याला पाहायचं आहे, त्याच्याबरोबर खेळायचं आहे आणि अशा काही भावना सतीशराव काळे यांच्या मनात होत्या. दिवसामागून दिवस जात होते. संतोष हा देखील लग्नाला आलेला होता. त्याच्याकडे वारंवार लग्नाचा विषय काढला जात होता. तो टाळायचा. त्यामुळे सतीशराव यांनी आम्ही आहेत तोपर्यंत तरी लग्न करणार की नाही असा सवाल संतोष याला केला. संतोष यांनी लग्नाला होकार दिला. त्यावेळी सतीशराव काळे यांनी पाहुणे मंडळी, सोयरे, नातेगोते जे आहेत त्या सर्वांना मुलगी पाहण्यास सांगितलं. काळे घराणे चांगलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे मुलगी देण्यासाठी नातेवाईक तयार होते. त्यानुसार सतीशराव काळे यांना जालना जिल्ह्यातीलच परतूर तालुक्यातील मुलीचा ठेपा आला. त्या ठिकाणचा ठेपा आल्यानंतर संतोष हा मुलगी पाहायला गेला. त्या ठिकाणी मुलगी त्याला पसंतही झाली आणि आता बोलाचालीचा कार्यक्रम सुरू झालेला होता. काळे यांच्याकडे पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात संपत्ती होती, त्यामुळे फक्त आम्हाला मुलगी हवी असा काहीसा सूर सतीशराव काळे यांनी धरला. त्यानुसार संजीवनी नावाच्या मुलीबरोबर संतोष याचा विवाह ठरला. मुलीच्या घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती, त्यामुळे संजीवनी हिला घरची परिस्थितीचा अंदाज घेऊन वर्तन होतं. अतिशय सभ्य असलेली संजीवनी संतोष याला आवडली होती आणि काही दिवसात दोघांच्या लग्नाचा बार देखील उडवून देण्यात आला. लग्न अतिशय साध्या पद्धतीने पार पडलं. संतोष आणि संजीवनी यांच्या संसाराला जालना शहरात सुरुवात झाली. नवीन लग्न झालेलं होतं, त्यामुळे संतोष आणि संजीवनी एकांत घालवण्यासाठी मध्य प्रदेश राज्यात गेले. त्या ठिकाणी पर्यटनाचा त्यांनी आनंद घेतला. एकमेकाच्या शरीराशी त्यांचा संबंधही आला आणि खऱ्या अर्थाने दोघांचे शरीर एक झाले. जवळपास 5 ते 6 दिवस दोघेही मध्य प्रदेश राज्यात फिरत होते आणि त्यानंतर जेव्हा ते जालना शहरात आले तेव्हा काहीतरी गुड न्यूज येईल याची अपेक्षा सतीशराव यांना होती. त्यामुळे दोघांच्या संसाराला साथ होती ती सतीशराव काळे यांची. ते सेवानिवृत्त झालेले होते. त्यांना हवा होता घरात खेळणारा नातू. लहान बाळ घरात नसल्यामुळे घर सुनं सुनं वाटत होतं असं सतीशराव संजीवनीला बोलत होते. आता संतोष आणि संजीवनी हे जरी बाहेर फिरून आले असले तरी गुड न्यूज थोडीच तात्काळ मिळणार होती. 1 महिन्यांचा कालावधी निघून गेला. 2 महिने झाले, 3 महिने झाले तरी देखील संजीवनी कोणत्याही प्रकारची गुड न्यूज देत नव्हती. असे जेव्हा सतीशराव यांना वाटायला लागले तेव्हा त्यांनी बायकोकडे तो संजीवनीला विचार काय झालंय नेमकं, काय नाही, सर्व काही ती सांगेल. एक दिवस सासूने संजीवनी बरोबर गप्पा मारताना पुढे काय होतंय की नाही, घराला नातवाची प्रतीक्षा आहे. आता जेव्हा सासू बोलते तेव्हा संजीवनी लाजू लागली. जवळपास 8 ते 9 महिने लग्नाला झाले होते तरी देखील संजीवनीच्या पोटात काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे सासूने संजीवनीवर संशय घ्यायला, कारण आता नवीन फॅड सुरू झालंय लवकर बाळ न होऊ देण्याचं. तसं काय असेल तर सांग. जेव्हा सासू संजीवनीला अशा प्रकारे बोलत होती तेव्हा संजीवनी हिने तुम्हीच संतोषाला बोला, काहीतरी अडचण असेल म्हणून बाळ होत नाही. त्यांनी जर ठरवलं तर ते डॉक्टरकडे जाऊन त्यावर काहीतरी उपचार करतील असं संजीवनी बोलत होती. जेव्हा संतोष याच्याकडे आईने डॉक्टरांसोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा डॉक्टरकडे जाण्याचा विषय संतोष टाळू लागला. काही दिवस गेल्यानंतर कसे तरी तो राजी झाला. संजीवनी की संतोष या दोघांमध्ये दोष कोणामध्ये आहे हे डॉक्टरकडे गेल्यानंतरच कळणार होतं. त्यामुळे सर्व काही उघड होणार होतं त्या डॉक्टरकडे. एक दिवस दोघेही त्यांच्या जवळच्या डॉक्टरकडे गेले. त्यावेळी दोघांच्याही तपासण्या झाल्या आणि रिपोर्ट 2 दिवसात मिळतील असं सांगण्यात आलं. 2 दिवसानंतर संतोष हा डॉक्टरकडे गेला होता. तेव्हा डॉक्टरनी संतोष याच्यामध्ये कमतरता असल्याचं सांगितलं. रिपोर्ट घेऊन संतोष घरी गेला. बायकोलाही दाखवले. त्यावेळी आता बायकोची अडचण झाली, कारण मूल होत नाही म्हणून बायकोलाच टोमणे मारले जात होते.
संतोष हा त्याच्यामधील कमतरता सांगू शकत नव्हता. इकडे तर सतीशरावांनी लग्नाला वर्ष झालं तरी पाळणा हल्ला नाही म्हणून राग राग करायला सुरुवात केली होती. पण प्रत्यक्षात त्यांच्याच मुलात दोष आहे हे त्यांना कोण सांगणार? ज्या संजीवनीवर सासू जेवापाड प्रेम करते तिच्याबद्दल आता दोघांच्या मनात निगेटिव्ह भावना निर्माण झाली होती. घराला वारसत देऊ शकत नाही तर तुझा काय उपयोग, असं एक ना अनेक टोमणे संजीवनी सहन करत होती. डॉक्टरने तर संतोष याला मूल होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. संजीवनीचा दोष नसताना देखील तिला रोषाला सामोरे जावं लागत होतं. जवळपास 5 महिन्यांचा कालावधी निघून गेला, पण संजीवनीच्या आयुष्यात वणवा पेटलेलाच होता. एक दिवस संजीवनी ही शहरात कामानिमित्त गेली आणि एका दुकानावरती तिच्याच गावातील प्रकाश नावाचा एक तरुण त्या ठिकाणी आढळून आला. तरुण हा गावाकडचा होता, त्यामुळे पूर्वीपासूनच दोघांचीही ओळख झालेली होती. गावातील मुलगी दुकानावर आली म्हणून प्रकाश खुश झाला. प्रकाश याचं वय साधारण 26 वर्षाच्या दरम्यान होतं, तर संजीवनी ही 25 वर्षाच्या जवळपास पोहोचलेली होती. गेल्या अनेक दिवसापासून गप्प असलेली संजीवनी प्रकाशाला भेटल्यामुळं हसली होती. संजीवनी आता घराच्या बाहेर निघाली होती. किती बाहेर निघाल्यानंतर प्रकाशाची भेट घेऊ लागली. दोघांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला. संजीवनी हिने प्रकाशाला कुठे राहतो याची विचारणा केली. तेव्हा त्याने एका रेसिडेन्सी मध्ये राहत असल्याचं सांगितलं. काही दिवसांनी दोघांची गट्टी जमली, त्यामुळे संजीवनी ही घरातील सासू सासऱ्याच्या त्रासाला वैतागलेली होती. त्यामुळे संजीवनी हिने प्रकाशाच्या बरोबर सर्व दुःख सांगायला सुरुवात केली. मात्र प्रकाश हा गावातीलच होता. पूर्वीपासून त्याची ओळख होती, त्यामुळे तुला जी काही मदत लागेल ती सांग असं तो संजीवनीला बोलत होता. पण जेव्हा संजीवनीने नवऱ्याबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा नवऱ्यापासून बाळ होत नाही आणि त्यांच्यामुळे मला घरात त्रास सहन करावा लागतो हे जेव्हा प्रकाशाच्या कानावर पडले, त्यामुळं तू जर मला सहकार्य केलं तर सर्व काही सुरळीत होईल असं संजीवनी प्रकाशाला बोलत होती. तेव्हा प्रकाश हा विचार करतो असं म्हणाला. 3-4 दिवसांचा कालावधी निघून गेला आणि प्रकाश याने संजीवनीला थेट राहत असलेल्या ठिकाणीच येण्यास सांगितलं. संजीवनीला देखील प्रकाश बोलवत असल्यानं आनंद झाला होता. दुपारच्या वेळेला घरातील कामे आटपून प्रकाशच्या रेसिडेन्सी मध्ये संजीवनी ही प्रवेश करत होती. प्रकाश हा एकटाच राहत होता. लग्न झालेलं नव्हतं, पण तब्येत मजबूत होती. त्यानुसार त्याने संजीवनीला घरात घेतलं आणि तुझे काही जे म्हणणं आहे ते मला कळालं, त्यामुळे तुला सहकार्य करतो असं प्रकाश म्हणाला. पण जर या गोष्टीचा भांडाफोड झाला तर तुझी अडचण निर्माण होईल, तुला अनेक अडचणीला सामोरे जावं लागल असं प्रकाश सांगत होता. मात्र संजीवनी हे सर्व काही सहन करण्यास तयार होती. त्यानंतर दोघं एकमेकाच्या बहुपाशात विसावले गेले आणि दोघांचे शरीर संबंध झाले. पहिल्याच दिवशी संजीवनीला सर्व काही मिळेल याची खात्री पटली आणि नेमकं त्याच दिवसापासून संजीवनी 2-4 दिवसाला प्रकाशाची भेट घेऊ लागली आणि यातूनच तिच्या पोटी बाळाची चाहूल लागली. आता जे काही चालू होतं ते फक्त संजीवनी आणि प्रकाश यालाच माहिती होतं. संजीवनीची सासू सासऱ्यांना काही दिवसातच तुम्हाला गुड न्यूज मिळेल असं ती सांगत होती, पण संतोष याला विश्वास बसत नव्हता. अखेर संतोष हा संजीवनीला घेऊन डॉक्टरकडे गेला आणि गुड न्यूज घेऊनच आला. जो डॉक्टर मूल होणार नाही असं सांगत होता तोच डॉक्टर आता हैराण झाला होता. 8 ते 9 महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि संजीवनीला मुलगा झाला. आता जे काही चालू होतं ते प्रकाश याच्या बरोबर चालू होतं, त्यामुळे संजीवनीच्या जीवनात आनंद तर आला, मात्र संजीवनी बरोबर प्रकाश यात आता संपर्क होत नव्हता. मुलगा मोठा होऊ लागला होता. त्याच दरम्यान संजीवनी हिने प्रकाशाची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले. तुझ्यामुळे माझ्या जीवनात आनंद असल्याचं तिने सांगितलं. पण आता प्रकाश याला संजीवनी बरोबर सहवास हवा होता. त्यानुसार संजीवनी ही प्रकाशाच्या घरी जायची आणि दोघांचं मूल झालं तरी सर्व काही नित्यनेमाने ते सुरूच होतं. एक दिवस संतोष याने संजीवनीला रेसिडेन्सी मधून बाहेर पडताना पाहिलं, तेव्हा सर्व काही भांडाफोड झाला. संजीवनी ही पतीपासून मूल होत नाही हे जरी सासू सासऱ्यांना तिनं सांगितलं नसलं तरी पतीला सर्व माहिती झालं होतं. आता घरात जे मूल होतं ते प्रकाश याच्याकडूनच झालेलं होतं. त्यामुळे संतोष याने सर्व काही आईवडिलांना सांगितलं आणि संजीवनीने जे काही केलं होतं त्याची शिक्षा तिला मिळाली. काळे परिवाराने मुलाला तर ठेवून घेतलं, पण संजीवनीला नांदविण्यास नकार दिला. आता संजीवनी ही गावाकडे आईवडिलाकडे राहते. संजीवनी हिने सर्व काही लपवण्याचा प्रयत्न केला, पण सत्य हे उघड झालं आणि संसार मोडला. आता डॉक्टरांकडून उपाय करून मुले होतात, पण संजीवनी हिने जे केलं त्यामुळे तिला तिची शिक्षा मिळाली. मित्रांनो, तुम्हाला या स्टोरी बाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.